पॉवर प्ले नाहीये, 3 षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले नाहीये. धनंजय स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्स. चलो वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पंच तयार आहेत मैदानाच्या मध्ये. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने आपण वळूयात. एका बाजूने कुडूक बोरीचा कोण प्रथमतः फिल्डिंग करतो आणि दुसऱ्या बाजूने टीम कबरगाणी. मॅचला सुरुवात. राऊंड विकेट. पहिला बॉल पायावरती आदळलाय, समोर आदळलाय लेग बिफोरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. नितीन झगडे बॅक टू दी पवेलियन गॉन. प्रयत्न करता, बिलकुल बल्ले का मुंह जल्दी का बंद करते जसं कहते ना, तसा बॅटची कडा लवकर आली. जे बंद झाली ना ते कारण होतं पायावरती चेंडू आदळला आणि पहिल्या चेंडूवरती जे सेलिब्रेशन होतं ते सेलिब्रेशन कशातरी दाखवून दिले की हा किती मोठा विकेट होता, किती महत्त्वाचा विकेट होता आणि या विकेटची किती स्टार्टला सुरुवातीला गरज होती फिल्डिंग करण्याला टीमसाठी. आणि तेच काम कदाचित मनीष या गोलंदाजाने केलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. क्रमांक 3चा फलंदाज मैदानावरती दाखल होते राजकुमार. त्यामुळे मी तुमच्या दिशेने येतो, एका चर्चेवरती येऊया. ज्यावेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट जातो तर थिंकिंग काय असते, त्यानंतर विचारसरणी बदलते किंवा त्याच विचारसरणीनं डावपेच आखले जातात का, त्यावरती चर्चा करूया. थोडासा रनअपमध्ये अडथळा आला होता. रनअपमध्ये अडथळा आला, थोडेसे थांबले होते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास गोलंदाजाचा देखील वाढला आहे. जगमाता देवी चषक 2026 पर्व 3 आपण पाहत आहेत. आत्मविश्वास वाढला आहे. अगदी उजव्या एसटीला फुंकर घालून जावा, हाय हॅलो करून जावा असा चेंडू निघून गेलाय. पहिला विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू डॉट बॉल. यस, पहिल्या विकेट नंतर डॉट बॉल आला. मैदानावरती यापूर्वी तुम्ही 4 षटकांच्या मॅच खेळल्यात. आता सेकंड राऊंडला सुरुवात झाल्यात. तिथे तुम्हाला 3 ओव्हरच्या मॅच खेळायच्या आहेत. त्यामुळे चर्चा भरपूर काही गोष्टीवरती केली जात आहेत. गोलंदाज तयार. लोवर फुलटच बॉल आहे. बॉलला कळलाय, ऑन साइडला टर्न केलं. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली केलाय. एक कंप्लीट दुसरा रनचा प्रयत्न. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्यानंतर 2 पहिला 3 बॉलचा काही संपलायत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती डबल. अशा पद्धतीने धावा आता मैदानावरती आल्यात. या सामन्यामध्ये जर बघितलं तर ज्यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकला होता, वैभव सध्या स्क्वेअर लेगला आहेत, फिल्डिंगला ते देखील आहेत. दोन्ही रोल ते निभावतात. ॲज अ प्लेयर, ॲज अ कॉमेंटेटर दोन्ही भूमिकेमध्ये आहेत. जास्त जोर लावला. अगदी रिलीज ऑफ द डिलिव्हरी जर पाहिलं, जास्त जोर लावला. खांदा जास्त लवकर खाली आला. जोर लावण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावला आणि एक्स्ट्रा रन देखील देऊन गेलाय. बऱ्याच वेळेला असं डबल रोल करायला मिळत नाही, कारण आता वैभवला तो डबल रोल मिळालाय. फार पूर्वी चित्रपट असायचे ज्याच्या वेळेला डबल रोल असायचा. आता सध्या वैभवचा तो डबल रोल मैदानावरती आहे. राईट आर्म राऊंड द विकेट महाराष्ट्र. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मॅचच्या मधोमध आला की आला नाही, पण जोपर्यंत चेंडू जाईल कव्हरचे क्षेत्ररक्षक फील्ड करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक जाऊन पोचलाय तो 5 धावा धावफलकावरती आहेत. धनंजय आमच्या जोडीने आहेत आणि चर्चा त्याच गोष्टीवर होईल की जेव्हा पहिला विकेट लवकर गमावलाय, अप्रोच बदलणार की त्याच अप्रोचनं फलंदाजी करणार. बॅटच्या खाली थोडंसं लागला होता, बाउन्स झाला आणि स्टेजच्या हातामध्ये चेंडू गेला. कारण जेव्हा टॉस झाला ना त्यावेळेला तुम्ही बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला सकारात्मक आहे. दॅट्स अ पॉझिटिव्ह इंटेंटनं तुम्ही हा निर्णय घेतलाय. फक्त त्या निर्णयाला सार्थ ठरवायचा आहे, योग्य ठरवायचं आहे त्या फलंदाजाला. त्याचं कारण नाही आहेत, कारण पहिला मॅच ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं तिथेही धावा बनवण्याचा प्रयत्न आपण टीम कबरगणीला करताना पाहिलं होतं. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. पहिलं षटक मैदानावरती आतापर्यंत मनीषचं खूप चांगलं राहिलं आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 5 धावा. पहिल्या षटकाची सुरुवात पहा. विकेट, डॉट, डबल, वाईट, डबल, 0-0 या पद्धतीने राहिलेले आहेत. मोठा फटका कुठेतरी दिसला नाही या पहिल्या षटकामध्ये. ते तुकाराम सर खूप महत्वाचं राहिलं. बघा, पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही भरतजी मोरे यांच्या जोडीने होतो त्यांनी सुरुवात आणि शेवटावरती चर्चा केली होती. हे षटक देखील तसं आहे. या षटकाची सुरुवात विकेटनं झाली, समाप्ती
डॉट बॉलनं झाली. याचा अर्थ गोलंदाज मनीष होते ना, मनीषला माहिती होतं षटक चालू कसं करायचं आणि मनीषला माहिती होतं षटक फिनिश कशी करायचं. मनीष फिनिशही चांगला करतोय पहिल्या षटकाला, म्हणून हा धावफलक कदाचित जो 10, 12, 15 होऊ शकले असता तो मात्र धावफलक थांबलाय तो 5 या धावसंख्येवरती. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी यश सज्ज होतील. आता फलंदाजीची परीक्षा आहे. तुम्ही जसा उल्लेख केला पहिल्या सामन्यामध्ये या स्ट्रॅटेजीने ते केल्यात. डावपेच तेच आहे की मोठी धावसंख्या उभारा, प्रतिस्पर्ध्यावरती दबाव निर्माण करा आणि त्याचा फायदा उचला, तो बनवायचा आहे. पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न, कडेवरती चेंडू लागलाय. फ्लँक शिफ्ट अर्थात शॉर्टमॅन क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तिथे सांगत होतं स्क्वेअरलेगच्या दिशेने, पण स्क्वेअरलेगचे पंच सांगतात अरे बाबा थोडंसं पुढे गेला तू. ज्यावेळेला तुम्ही क्रीजच्या बाहेर त्या चेंडूचा सामना करताना त्यावेळेला तो फायदा तुम्हाला मिळणार नाही. कदाचित स्क्वेअरलेगचे पंच तेच सांगतात तुमच्या क्रीजच्या बाहेर तुम्ही आलात आणि तो फायदा तुम्हाला मिळणार नाही जो वर चेंडू होता. यश लोंढे पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील वाईटची करतात, परंतु तुमची शफल मुवमेंट एकदा की झाली ना मग बाकीच्या साऱ्या काही गोष्टी पंच पाहतायत. केसीसी माप्रल आणि भट्टीवाडी टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचे. केसीसी माप्रल आणि भट्टीवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. लोअर फुलटच बॉल, तिथे मात्र बॉल फील्ड केलाय. आज मैदानाच्या मध्ये जी काय प्लॅनिंग केली होती सुरुवातीला बॅटिंग करायची कुडूक बोरीचा कोण संघाच्या माध्यमातून, आतापर्यंत तिथे थोडंसं कुठेतरी अनसक्सेसफुल राहिल्यात. धावफलकावरती धावा झाल्या तर 7 1 गड्याच्या मोबदल्यात 1.3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. उजव्या एसटीच्या बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर वारंवार बीट, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज तिथे एका डागाउंड आलाय. 1-0 1-0. आता ऐसा बघताय ते पापा 1-0 वडाव, पण आता मागे काय झालं माहिती का, हे पहिल्या चेंडूवरती एक धाव 0 1-0 1-0, त्यानंतर पुन्हा एकदा 1 येते का. हे षटक कसं चाललंय बघा, 1-0 1-0 पुन्हा एकदा 1. मग येणाऱ्या चेंडूवरती 0 येणार का. आता 0 नाही, परंतु इथून मोठा फटका तर तो हवा आहे, अपेक्षित आहेत टीम कबरगानीला. कारण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 8 1 गड्याच्या मोबदल्यात 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आलाय वाईड बॉल आलाय, एक्स्ट्रा आलाय, वाईड आलाय. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ते मात्र 9 धावा. आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात 1.5. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये शिल्लक असेल. यश लोंढे मैदानाच्या मध्ये आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. टीम कोडीपुरीचा कोण संघाच्या माध्यमातून लास्ट बॉल, फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल डीप मध्ये चाललाय, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत बॉल फील्ड केलं फेकी केली जातात 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. षटक संपले मैदानाच्या मध्ये 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. डीजे डीजेवाल्याने गाणं लावले केलेवाली शोभेल का. आता त्याला शोभेल का माहिती नाही, पण बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 ओव्हरमध्ये 11 रन त्या शोभत नाहीयेत. 2 ओव्हरमध्ये 11 नाही तर 2 ओव्हरमध्ये 20 पाहिजे होत्या. त्याच्यामुळे ज्यावेळेला तुमचं बॅटिंग घेण्याचा निर्णय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, 4 षटकामध्ये किमान 40 धावा 45 धावाचा विचार तुम्ही केला. 3 षटकामध्ये तुम्ही 30 32 35चा विचार केला होता. आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 11 धावा केल्यात. पहिला सामना तुम्ही 4 ओव्हरचा खेळा, आता 3 ओव्हरचा. त्याकरता काय झाले, थोडंसं रिवाईज झाले ना, मग स्कोरबोर्ड देखील रिवाईज झालाय. हे शेवटचं षटक आहे. 10 धावा पाहिजे, 12 धावा पाहिजे, 15 धावा पाहिजे. शेवटच्या षटकामध्ये किमान 12-15 धावा पाहिजे. या षटकामध्ये आकोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती पूलचा प्रहार, चेंडू बरोबर डीप मिड विकेट रिझर्व मध्ये त्यांना टिपला झेल. पहिल्या चेंडूवरती बॅट्समन ठरला फेल, गडीबाद. असताना 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 2.1 चेंडूचा आतापर्यंत केस संपलायत. नव्यानं बॅटर दिनेश भुवड श्रमताया खाडूकडे आहे, परंतु ती त्याला आता मैदानाच्या मध्ये दाखवावी लागेल. जसं आपण विचार केला की किमान तुम्हाला 22-25 तिथपर्यंत जायचंय तुम्हाला. पुढचा बॉल
यावेळेस हा बॉल आपण पहिला तर पडल्यानंतर पुन्हा तर थोडं सॉफ्ट आमच्या बाहेर गेला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला, डॉट बॉल आलाय. धावसंख्या 11 धाब्यांवरती रोखले गेलेत. असं होतं कधी कधी. काय होतं माहिती का, आपण प्लॅटफॉर्मवरती असतो विरारला, खाली लोकल येते, पण चढताना आपण थोडासा वेळ घालवतो, मग काय माहिती का ती सीट पण मिळत नाही. आता हा इतका आखूट डब्याचा चेंडू होता, त्याला तुम्ही कुठेही खेळू शकले असता, ऑफ साईडला ऑन साईडला कुठेही खेळू शकले असता. तो चेंडू तुम्ही मिस केलाय, तो चेंडू तुम्ही मिस केलाय. आणि जसं मग ते सीट गेल्यानंतर थोडंसं डोक्यावरती हात जातात, भरपूर काही चर्चा होते, तसं काही चाललंय. आता लेग स्टंपवरती चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाला फाईन मध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगानं, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो, 2 धावा, 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक बऱ्याच वेळानंतर, अगदी एका बाजूला थांबला होता तो, बऱ्याच वेळानंतर पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 13-13. एकतर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, तुम्हाला फायदा घ्यायचा होता या बॉलवरती एखादा मोठा फटका. परंतु कधी कधी असं होतं ना की लेग स्टंपच्या बॉल बाहेर पडणारा बॉल देखील तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही. तशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या होत्या. दिनेश भोवडला आक्रमक पारी दाखवावी लागेल. धावसंख्या 13. ओहो, पुन्हा एकदा एक चांगला बॉल. दिनेश सध्या मैदानाच्या मध्ये करतोय स्ट्रगल, त्याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट गमावलं टीम कबरगणी संघानं. दिनेश आउट. आता खेळ सुरू आहे, काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय, अक्षय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, अक्षय आहेत. स्ट्रायकर एंडला धावफलक थांबलाय. हा कोटप्याचा चेंडू, त्यावरती पूल केलाय, चेंडूला पाठवलंय बरोबर ते स्क्वेअर लेग आणि फाईन लेग करतात. लॉंग लेग, सीमारेषा पार, चौका. कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. केसीसी माप्रल आणि भट्टीवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी या. धावफलकावरती धावा या चौकारांना आपण पहिल्या तर वाढत असताना पाहायला मिळतात, जाऊन पोहोचतायत 17 वरती. एक मोठा फटका आलाय, आणखीन एखादा मोठा फटका आला. इथून चौकार आला तर 21, षटकार आला तर 23, डबल आला तर 19, सिंगल आली तर 18 आणि जर डॉट आलं तर 17. पाहूयात काय घडणार. एका मोठ्या फटक्याची डिमांड करतो, दुसऱ्या बाजूने एखाद्या डॉटची अपेक्षा करतो हा संघ. फटका खेळलाय, पुन्हा छान खेळलाय, बॉल चालला मिड विकेटला, खेळाडू आल्यात. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी होते विकेट किपरच्या दिशेने. जोपर्यंत बॉलला पकडलं जाईल 2 धावा कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्या धावेचा सुरू झालाय आणि तिसरी धाव घेत असताना आता खेळाडू होतील त्या ठिकाणी बाद. धावसंख्या धावफलकावरती 19 आणि मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. तर कुडूक बोरीचा कोण संघाला 20 रनचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलंय टीम कबरगानी या संघाच्या माध्यमातून. चला आपण टॉस करूयात. केसीसी माप्रल आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम भट्टीवाडी, या दोन संघादरम्यान होईल टॉस. डीजे साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. एक गोड असं व्यक्तिमत्व निलेश मांजरेकर साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. आपणास विनंती असेल या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक चषक, द्वितीय आकर्षक चषक, तृतीय चषक, चतुर्थ चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेत कुमारी जिया, भावी, निलेश मांजरेकर साहेब यांच्याकडून मात्र ते मिळालेले आहेत. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून पुन्हा धन्यवाद आहेत. मी आदरणीय निलेश मांजरेकर साहेब, गणेश कोणगावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत, त्यांना विनंती करतो आपण यावं. प्रतीक वैराग्य आपल्याला विनंती करतात आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हावं. जाकमाता देवी चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. पाठलाग करायचं मैदानावरती 20 धाब्यांचा पाठलाग मैदानावरती करायचा देणाऱ्या
18 बॉलमध्ये केसीसी माप्रल संघानं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आहेत. बॅटिंग करायची टीम भट्टीवाडीला. जो पुढचा मॅच होईल बी ग्रुप मधला सेकंड राऊंडचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथून जिंकेल तो ग्रुप ए मधून पुढे येईल. त्याच्यानंतर ग्रुप बी मधला एक संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर ग्रुप सी ला सुरुवात होणार आहेत. ग्रुप सी मध्ये आपण पाहिलं तर उमरोली वर्सेस भागडेवारी अगदी दर्जेदार संघ आहेत. त्याच्यानंतर वेरळ टाकवलीचा संघ तुमच्या भेटीला येतो जो ग्रुप सी मधला दुसरा मॅच असेल. ग्रुप डी मध्ये पिंपलगाव आणि लोकरवन यांसारखे संघ असतील आणि शेवटी गणेशकोंड वर्सेस गोडेगर बिग फाईट बिग मॅच ती ग्रुप डी मध्ये शेवटची मॅच असेल. एका बाजूने विशाल मांजरेकर अर्थातच बाबा आणि अमोल वैराग. चला बॅट्समॅन बाबा झालाय. आता गणेशकोंडचा अचा संघ आहे. हा गणेशकोंड ब संघामध्ये बाबा खेळलाय. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पाठलाग करायचं 20चा 20 धावेचं लक्ष मात्र मैदानावरती ठेवण्यात आलंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. पहिलं षटक फेकण्यासाठी मनीष, स्ट्राईकला सुधीर हे संपास तयार आहेत. पहिला बॉल खूप सुंदर फटका खेळलाय. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजारा. चौकार. स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळलाय आणि पाठवले चेंडू सीमारेच्या पार चौकात. त्यावेळेला स्कोर येत नाहीत. कदाचित जी बॉडी लँग्वेज बदलते, देहबोली बदलते, पण अशा सामन्यामध्ये लढण्याची वृत्ती ठेवा. थोडंसं तुम्हाला कारण बघा हा मॅच असा आहे की जर विकेट आले तर तुमच्या बाजूने येणार, चांगली गोलंदाजी झाली तर तुमच्या बाजूने येणार, टिचून मारा झाला तर मॅच तुमच्या हातामध्ये येणार. अगदी खांदे झुकले तर हा मॅच जिंकणं कठीण होऊन बसेल. विकेट आले तर तुमच्या बाजूने येणार. विकेट पाहिजे. खबरदारी तुम्हाला या सामन्यामध्ये विकेट 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 घ्यायचे आहेत आणि विकेट गडीबाद. गिरीश का सुनने का वरती चौकार. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक केलाय. विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बॉलवरती विकेट येत असताना आपण पाहू शकतात 20 धावेचा ज्यावेळी अगदी पाठलाग केला होता मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी तिथे पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती रिक्स घेतली होती. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आउट झाल्यात आणि कबरगानी संघाला या मॅचमध्ये परतण्यासाठी जसं तुकाराम सरांनी म्हटलं की विकेट येणं खूप गरजेचं आहे किंवा किमान डॉट बॉल हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये हाताळणं अपेक्षित आहेत आणि ते जर मैदानाच्या मध्ये आले ना तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. संजय सांगेकर सर, समीर पाटकर सर या मॅचमध्ये अंपायर्स म्हणून आपल्याला खूप छान पद्धतीनं काम करत असताना पाहायला मिळत आहेत. एक नामांकित पंच म्हणून सातत्याने आपण या पंचांना पाहिल्यात. पटका खेळलाय. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला बीट करत सरळ पाठीमागच्या दिशेने. मिळतील धावा 4. चौकार. राईट आर्म अराउंड द विकेट टाकता सुरुवात करता लेग स्टंपच्या बाहेर ना आणि टुवर्ड्स द बॅट्समन कोणा बनवता. एक लाईन चुकलेली आहे. अगदी लाईन तुमची चुकलेली होती. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतलाय. सूरजनं 4W4 पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आलेला विकेट, त्यानंतर आलेला चौकार. याचा अर्थ मागचे 3 चेंडू 4W4. कोलवाटामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू तो जमीन लगत चाललाय. डीप ओढणं क्षेत्ररक्षक येतोय. वेगाने चेंडू लपेक होईल. 1 धाव. योग्य वेळेला कॉलिंग केलं होतं की थांबा. बरोबर फील्ड केले गेले त्याच्याने मनीषनं कॉलिंग केली सूरजला
थांबण्यासाठी सांगितलं. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 9. आणि मागचा बॉल त्याच्या अगोदरचा बॉल पाहिला तर तुम्हाला अगदी धावा वाचवायच्या, शॉर्ट बॉल तोही लेग स्टंपच्या बाहेर होतात. मेजवानी होती बॅट्समॅनसाठी आणि ती अगदी त्याने स्वीकारली होती. त्या ठिकाणी फटका शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून खेळला होता. तुम्हाला जर ह्या मॅचमध्ये जिंकायचे आहेत, किमान ऑफ स्टंपच्या बाहेर किंवा अगदी त्या लेंथवरती गोलंदाजी करायची आहेत, ती कुठेतरी थोडी मिस केली होती आपण मनीषच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, मनीष पुन्हा तयार, राऊंड विकेट. पुन्हा तेच चित्र आहेत, पुन्हा तेच चित्र आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न करतोय. वाईड आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 10 एक्स्ट्रा धावा त्या ठिकाणी मात्र खर्च केल्या जात आहेत. अजून धावा करायच्या 10. टीम कुडूक बोरीचा कोण संघ या मॅच मध्ये सध्या तरी अग्रेसर दिसतोय. मनीष आतापर्यंत 4 विकेट, 4 सिंगल आणि वाईड त्याच्यानंतर त्यांना हाताळलाय. स्ट्राईकला बॅटर तयार आहेत. मनीष वर्सेस मनीष. फटका खेळलाय, समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी घेतलाय. झेल संपलाय. बॅटरचा खेळ. दुसरी विकेट गमावलाय टीम कुडूक बोरीचा कोण संघानं. मनीष आउट. केला गेला नाही. कदाचित तो चौकार षटकारही होऊ शकला असता. तुम्ही काय केलं, एका धाव्यावरती समाधान म्हटलं. वाईट बॉल बघा, अप्रोच महत्वाचा आहे. डाव्या एसटीच्या कुठल्याही चेंडूला तिथून सोडायचं नसतं. अशा संधी वारंवार येत नाहीत आणि पुढच्या चेंडूवरती विकेट गेला, याचा अर्थ एक बॉल एक झाली. ती हा अप्रोच आहे क्रिकेट खेळताना. बघा या पद्धतीनं, म्हणजे क्रिकेटचा खेळ तुम्ही बॅट अँड बॉल नाही खेळता, पण हा डोक्याने खेळायचा, डोकं लावून खेळायचं आहे, डोकं शांत तर ठेवून खेळायचं आहे. पण भाई दिमाग लगाना आहे, दिमाग के बत्ती को जलाए रखना आहे, तसा खेळ करायचा आहे. त्याच्यामुळे तो खेळ यावेळेला अटेम्प्ट केला होता. यावेळेला अटेम्प्ट केला होता. हा डिसिजन परफेक्ट होता, कारण अटेम्प्ट तुम्हाला करायचा होता. धावा धावफलकावरती 11, पाटला काय 20चा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बहुतांश वेळी आता काय होतं माहिती आहे की आपल्या मंडणगडचे खेळाडू म्हणा किंवा आजूबाजूचे इतर तालुक्यातील खेळाडू म्हणा, जास्तीत जास्त यष्टी उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतांश प्रत्येकाला काय करायचं की यष्टी उडवायच्या आहेत, विकेट घ्यायचे आहेत, स्टंप उडवायचे आहेत. त्यामुळे लेग स्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त गोलंदाजी होत आहे. ना त्याला कारण आहे, कारण क्रिकेट सोडल्यानंतर बाकीच्या वेळेला लगोरी खेळावं लागतं आणि लगोरीला काय माहिती का, ते डबे उडवावे लागतात. त्याच्यामुळे कदाचित आता ते तिथे डबे उडवायचे, इथे यष्टी उडवायची, स्टंप उडवायची. ऑफस्टॉपच्या बाहेर त्याच्या नव्हता, कबरच्या डोक्यावर खेळायचा, तर झेल सुटलाय. झेल सुटलाय. एका गोलंदाजा चांगला मित्र असतो, हा मित्र आहे गोलंदाजा. ये गेंदबाज का अच्छा दोस्त है वो. और गेंदबाज क्या कहता है, भाई दोस्त ना रहा, कॅच पकड ना पाया आणि कॅच झेल घेऊ शकला नाहीये. इथे 2 रनही आल्यात. धावा जर बघितल्या धावफलकावरती 13, 7 धावांची आवश्यकता आहे. हलकीशी धून आणि येऊया 12 बॉल आणि 12 मध्ये षटक त्यानं मैदानावरती पूर्ण केलं, धावा खर्च केलं 13. शेवटचा बॉल त्यानं ज्या लेंथवरती टाकला होता ना, तो कदापि त्यानं यापूर्वी टाकला असता तर चित्र काही वेगळं असतं. कारण की तुम्ही ज्यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकतात, बॅटरला ऑटोमॅटिकली त्या बॉलवरती यावं लागतं, त्याला त्या ठिकाणी स्ट्रोक खेळावे लागतात, ऑफर्ड करावे लागतात. पण तुम्ही लेग स्टंपवरती दिलात तर ती बॅट्समॅनसाठी मेजवानीच आहे. चांगला बॉल मैदानावरती असेल, कारण तुम्ही स्विचिटचा प्रयत्न केलाय, पंचाने त्याच गोष्टी सांगितल्या, पहिला बॉल डॉट आलात. म्हणून तुकाराम सर त्याच गोष्टीची चर्चा होत आहेत. एक तर तुमची लेन, तुमची लाईन, तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न ज्यावेळी करताना बॅटरला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. नाही, बरोबर आहे. आणि फलंदाजाला काय करा भाई, जब जो कुछ करना है ना, गेंदबाज को करना है. आणि या फटका खेळाय जरूर क्षेत्ररक्षक आहे डीप वरती, त्याच्या डोक्यावरून स्क्वेअर लेग सीमारेषा पार प्रयत्न करत होते आणि त्याच्या डोक्यावरून षटकार. इक्वल 19 धावा धावफलकावरती. मॅचला जिंकण्यासाठी धावेची गरज एका धावेची गरज.
स्विच हिटनं हा मॅच आहे तो फिनिश केलाय आणि स्विच हिट गेलाय षटकारामध्ये त्याला कन्वर्ट केलाय. कुडूक बोरीचा कोणी संघाचे समर्थक खुश झाल्यात कारण हा सामना जो आहे तो सामना मात्र जिंकलाय टीम कुडूक बोरीचा कोणी या संघानं. अभिनंदन. शेवटचा जो षटकार मारला ते कदाचित फलंदाजाला दाखवायचं असेल की पहिल्या चेंडू मी मिस केला होता, पण अशा पद्धतीनं स्विच हिट मी करू शकतो, रिव्हर्स स्वीप चांगल्या पद्धतीनं खेळू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न सूरजने केला होता. आणि आता बघूया मॅन ऑफ द मॅच 2 जण आहेत का नॉमिनेशन. मनीष देखील तितकाच ताकदीचा कारण त्यानं सुरुवात चांगली करून दिली होती, खास करून गोलंदाजी करताना. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला धावांचा पाठलाग करायचा त्यावेळेला सूरजची इनिंग ही देखील महत्त्वाची आहे. आणि या दोन्ही खेळाडूंचा पूर्ण जर आपण बघितला लेखाजोखा तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर सूरज. सूरज ठरल्यात सामनावीर, अर्थात मॅन ऑफ द मॅच गोज टू